मरण गोड होतं. कशाने होईल महाराज मरण गोड? श्रीमद भागवत कथा ऐकल्यावर आमचं मरण गोड होईल, नक्की गोड. मग ते मरण गोड होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? म्हणले एक लक्षात ठेवा, भागवतात वर्णन आलं, म्हणले मरण गोड करायचं असेल तर जगामध्ये मरण गोड करण्याची कुणामध्ये ताकद नाही. मरण गोड व्हावी अशी जर आपली इच्छा असेल तर परमात्म्याशिवाय आपलं मरण कधीच गोड होणार नाही. एक तुकडा सांगितला मी, काही थोडा बहुत लागपाट, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल शेवट गोड. प्रपंचामध्ये तेवढं बळ नाही महाराज, ऐसे बळ नाही आणि काचे अंगी, तप तीर्थ जगी दान पुण्य. प्रपंचामध्ये जर बळ असतं तर भागवतात नाथांनी गोवी टाकली की प्रपंच जरी सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. स्वामींसारखी माणसं वेडे होते. तामिळनाडूमध्ये स्वामींचं गाव, तामिळनाडूमध्ये, आणि त्या तामिळनाडूमध्ये असणारे स्वामी वयाच्या 13व्या वर्षी घर सोडलं. स्वामी वयाच्या 13व्या वर्षी घर सोडून इकडे आले आणि बोरगाव सारख्या ठिकाणी राहिले. साक्षात भगवान हनुमंतराय त्यांच्यासोबत चर्चा करत आहे, त्यांच्यासोबत बोलायचे, गप्पा मारायचे. हा अधिकार स्वामींचा. देवानं त्यांच्यासोबत बोलावं, देवानं त्यांच्यासोबत चर्चा करावी, हा अधिकार स्वामींचा. कधीतरी सकाळी पारायण चालू आहे स्वामींच्या चरित्राचं, ते कधीतरी बसा, वाचा, ऐका, मग कळेल तुम्हाला. अनेक मेलेली माणसं जिवंत केले आमच्या स्वामींनी. मेलेली माणसं केले का नाही सांगा, केले का नाही? जे केले त्यांच्या घरातली सुद्धा माणसं इथं बसली. मेलेली माणसं जिवंत केले स्वामींनी. मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मेलेली माणसं जिवंत केले. आमच्या चिन्मयानंद स्वामींनी सुद्धा मेलेली माणसं जिवंत केले. आपलं भाग्य की आपल्याला त्यांच्या दरबारात जन्म मिळाला. वाह! मरण गोड करायचं असेल तर देवाशिवाय तुमचं मरण कधीच गोड होणार नाही. तुकोबरायचं प्रमाण सांगून जाईल, शेवट तो होतो तुझी आणि गोड, म्हणून चाड धरीत सो, देव भोगा भोग कलेवराचा भार, साहू तुझ थार त्याज. आजपर्यंत देवाला सोडून कुणाचं गोड झालेली बातमी कानावर नाही. जेवढ्या लोकांचं गोड झालं म्हणून आपल्याला ऐकायला मिळालंय, त्यांचं गोड देवामुळे झालेलं आहे, भगवंतामुळे झालेलं आहे. गोपाळीमध्ये असं एक वर्णन आलं. गोपाळीमध्ये काय गा विठोबा तुझा आता म्हणावे, शुभा शुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. देवा तुला काय म्हणावं? जेवढं आमच्या जीवनात चांगलं दिसतंय देवा, सगळं तुझ्यामुळे आहे. मला वाटतं हे आपल्या तोंडातून येण्यासाठी सुद्धा देवाचीच कृपा असावी लागते. जेवढं दिसतंय ते देवामुळे, हे मनात येण्यासाठी सुद्धा त्याचीच कृपा असावी. आपले लोक म्हणतात हे सगळं दिसतंय ते आमच्यामुळे आणि बिघडलंय ते देवामुळे. बोरला पाणी लागलं तर आम्ही आमच्या जीवनात पुण्य केलं म्हणून पाणी लागलं, आणि पाणी लागलंच नाही तर देवानं आमचं वाटोळं केलं. आता एक लक्षात ठेवा, तुम्ही कथा ऐकण्यासाठी आला तिथं. आता इथून गेल्याच्या नंतर तर खूप संकट येणार आहे तुमच्या जीवनात. देव खूप मोठमोठे संकट आणणार आहे तुमच्या जीवनात. तुम्ही म्हणाला असं कसं? कथा ऐकल्यावर तर संकट निघून जातात. बरोबर आहे, पण नीट ऐका. ऐकताना लक्ष देऊन कान माझ्याकडे द्या. इथून गेल्यावर खूप संकट येणार आहे जीवनात. तुम्ही म्हणाल कसं? त्याचं कारण असे माऊली, की देव सुद्धा परीक्षा घेतो की यांनी माझी कथा ऐकली आणि आता कथा ऐकल्याच्या नंतर खरंच हे स्टेबल राहतात का, पुन्हा चलबिचल होती. आणि मग दुःख भरपूर आलं जीवनात आता कथा संपल्यावर, की मग आपण डगमगायचं नाही. आपण एकच लक्षात ठेवायचं, भगवंता ही तुझी लीला आहे. देव भक्ता लागी करोनी दी संसार, अंगी वारंवार करोनी ठेवी. एक प्रमाण सांगू, देवाची ते खून आला ज्याच्या घरा, आणि त्याच्या पडे चिरा संसाराशी. देव तुमच्या घरी आला हे ओळखायचं कशाहून?
संसाराचं वाटोळ व्हायला लागलं की समजायचं देवाची कृपा आपल्यावर व्हायला लागली. फक्त डगमगून जाऊ नका, फक्त डगमगू नका की देवानं आमच्या जीवनात एवढं दुःख दिलं, देवानं आमच्या जीवनात एवढा त्रास दिला. भाजेपर्यंत खूप त्रास होतो, पण एकदा भाजून निघालं ना पुन्हा काही त्रास होणार नाही. आम्हाला सुद्धा महाराज होईपर्यंत खूप त्रास झाला, आजपर्यंत सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो. लोक खूप त्रास देत असतात, पण आपण डगमगायचं नसतं. चलो, जगाचा मालक आपली परीक्षा घेतोय, देव आपली परीक्षा घेतोय म्हणून सोडून द्यायचं. तुला जसं करायचंय तसं कर देवा. दोरी तुझ्या हातात आहे, सूत्र तुझ्या हातात आहे. कशी सूत्र फिरवायचे, कशी दोरी फिरवायची. दुःख आलं तरी आम्ही तुझ्यावर नाराज नाही, सुख आलं तरी आम्ही तुझ्यावर नाराज नाही देवा. चौथियाचे ठाई काहीच करणे नाही, या अवस्थेला पोचलेली माणसं असतात ना, त्यांना मरणाची भीती काही करत. सोपं नाही माय. काही गोष्टी अशा असतात, आई तुम्ही माझ्या माईसारख्या, काही गोष्टी अशा असतात, दुःख असे असतात की ते आपण नवऱ्याला सुद्धा सांगू शकत नाही. दुःख तर असतच, खूप दुःख येणार आहे. मी अगोदरच सांगून ठेवतो तुम्हाला, खूप दुःख येईल कथा झाल्यावर. पण मन चलबिचल होऊ देऊ नका. म्हणाव भगवान परीक्षा घेतो आमची, घे. आम्ही सुद्धा नक्की परीक्षेत उत्तीर्ण होऊ तुझ्या, नक्की आम्ही परीक्षेत. देवाशिवाय कुणाचं मरण कधीच गोड होणार नाही. ऐकून ठेवा, इथं बसलेले सगळे आज पहिल्या दिवसाच्या निमित्तानं जमला तर ऐकून ठेवा. एक परमात्म तत्व असं आहे की त्या परमात्म तत्व अंतःकरणामध्ये जर साठवून ठेवलं तर जगाचा मालक तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतो. निळोबरायचे काभंग आहे, नीच कामे न धरी लाज, भक्त काज कैवारी. देवाला काही वाटत नाही, फक्त लक्ष द्या माझ्याकडे. अंतःकरणातून परमात्म्याची भक्ती, अंतःकरणातून थोडीशीच भक्ती करायची, पण मनातून करायची. देव तुमच्यासाठी नक्की धावून येणार. पंढरीच्या पांडुरंगा भिगी नक्की धावून येईल तुमच्यासाठी, नक्की धावून येईल तुमच्यासाठी. तुमच्यासाठी त्यानं धावून यावं असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी धावून गेला पाहिजे. लक्षात येते माझं बोलणं? मरण गोड व्हावं अशी इच्छा असेल तर परमात्म्याशिवाय मरण कधीच गोड होणार नाही. परमात्म तत्व एक आहे की ते तुमचं मरण गोड करून दिल्याशिवाय राहणार नाही. मनुष्याचा शेवट गोड व्हावा, मनुष्याचं जीवन मंगलमय व्हावं, यासाठी काय करावं तर यासाठी श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण करा. ज्यांनी ज्यांनी श्रीमद भागवताची कथा श्रवण केली त्यांचं जीवन मंगलमय, त्यांचं जीवन गोड. कारण परमात्माच तशा स्वरूपाचा आहे. कसा आहे परमात्मा त्याचं वर्णन केलं पहिल्या श्लोकात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय. सत चित आणि आनंद स्वरूप परमात्मा तत्व आहे. परमात्मा सत स्वरूप आहे, परमात्मा चित स्वरूप आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप. सच्चिदानंद विश्वोत्पत्त्यादिहेतवे, विश्वाची उत्पत्ती करणारा हा एकच देव आहे. तो सत स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे.
सत शब्दाचा अर्थ सत्य केला जातो, म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एवढं भजन करायचं तुम्हाला सांगतो 7 दिवसात, एवढं भजन करायचं. आपण इथं भजन करायचं आठवण देवाला झाली पाहिजे. काश इस दिल की आवाज में इतना असर हो जाए, काश इस दिल की आवाज में इतना असर हो जाए कि हम उसे याद करें और उसे खबर हो जाए. त्याची आठवण केल्याबरोबर त्याला आपली आठवण झाली पाहिजे, त्याला खबर मिळाली पाहिजे. एवढं भजन चांगलं असलं पाहिजे. उगं करायचं म्हणून करायचं नसतं. लक्षात आलं माझं बोलणं? आता लक्ष द्या. सत स्वरूप परमात्मा आहे, चित्त स्वरूप परमात्मा आहे आणि आनंद स्वरूप असणारा तो भगवान परमात्मा आहे. तापत्रय विनाशाय, आध्यात्मिक ताप, अधिदैविक ताप आणि अधिभौतिक ताप या तिन्ही तापाची निवृत्ती करणारा परमात्मा आहे. असा तो तापत्रय विनाशाय अशा असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आमचा नमस्कार आहे. श्रीकृष्णाय वयम नमः. ही श्रीमद भागवताची कथा कुठं सुरू झाली, कुणी सुरू केली, कुठून कशी आली? तरी श्रीमद भागवताची कथेचे संवाद 3 मांडले. पहिला संवाद मांडलाय सूत ऋषींनी शौनकादी ऋषींना कथा सांगितली. हा संवाद तुम्हाला प्रत्येक पुराणात ऐकायला मिळेल. जगात कुठलंही पुराण घेतलं तर त्या पुराणामध्ये सूत महर्षी शौनकादी ऋषींना कथा सांगतात. असंच आहे का देवा? सूत वाच असंच आहे ना? हा, म्हणून सूत महर्षी शौनकादी ऋषींना कथा सांगतात. एक संवाद. दुसरा संवाद सनत कुमार नारदांना सांगतात आणि तिसरा संवाद भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. आलं लक्षात तुमच्या? या 3 संवादाची ही कथा आहे. 3 संवाद या कथेमध्ये आहे. प्रथमतः भगवान नारायणानं हे पुराण ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानं हे नारदाला सांगितलं, नारदाने व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलं आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं. आलं का लक्षात? आता लक्ष द्या. आणि म्हणून हे शुकाचार्याकडून राजा परीक्षितीकडे आलं. भक्ती, ज्ञान, वैराग्य या त्रिवेणी संगम जर कुठे पाहायला मिळत असेल तर या भक्ती, ज्ञानाचा, वैराग्याचा त्रिवेणी संगम म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. 10 लक्षणानं युक्त असणारं हे पुराण आहे. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, मनवंतर, ईशानुकथा, वृत्ती निरोध, मुक्ती, आश्रय असे 10 लक्षण या श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेले. प्रमुख 3 संवाद आहेत. 88,000 शौनकादी ऋषी नैमिषारण्याच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी एकत्रित आहे आणि त्या नैमिषारण्याच्या भूमीमध्ये सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना ही कथा वर्णन करून सांगितली. ऐकताय ना? लक्ष आहे ना माझ्याकडं? ही कथा वर्णन करून सांगितली. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण आहे, शौनकादी ऋषी आणि सूत महर्षी त्यांना कथा सांगतात. म्हटली ही कथा कुठून कशी आली? म्हणलं नैमिषारण्य म्हणजे काय? नैमिषारण्यातच कस काय आली? नैमिषारण्य शब्दाचा अर्थ काय? म्हणलं काय झालं? 88,000 शौनकादी ऋषींना यज्ञ करायचा होता आणि यज्ञासाठी जागा पवित्र पाहिजे म्हणून सगळे देव त्या ठिकाणी परमात्म्याकडे गेले आणि परमात्म्याकडे गेल्याच्या नंतर सांगितलं आम्हाला अशी जागा द्या की तिथे आम्हाला यज्ञ करायचं. कारण जागेला किंमत आहे. माऊली बोलून गेले, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुखविनाचे. मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं हातामध्ये असलेले एक आपले सुदर्शन चक्र होतं. ते चक्र फेकलं आणि सांगितलं हे चक्र ज्या अरण्यामध्ये जाऊन पडेल त्या अरण्यात तुम्ही तप करा, तुम्ही यज्ञ करा. मग ते एक चक्र निमिषामध्ये ज्या अरण्यात पडलं त्या अरण्याला नैमिष अरण्य असं नाव पडलं. म्हणले निमिष म्हणजे काय? निमिष म्हणजे सेकंदापेक्षा कमी. डोळ्याच्या पापणीची उघडझाप करायला जेवढा वेळ लागतो त्याला एक निमिष म्हणतात. आणि त्या निमिषामध्ये ते चक्र ज्या अरण्यात पडलं त्याचं नाव नैमिषारण्य. आणि त्या नैमिषारण्याच्या भूमीमध्ये सूत ऋषी त्या ठिकाणी शौनकादी ऋषी यज्ञ करत होते. म्हणून या कथेला दुसरं एक नाव आहे, याला यज्ञांग कथा म्हणतात. कोणती कथा? म्हणून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा. यज्ञ हा एक यज्ञ. बघा इकडं शौनकादी ऋषी बसले होते, यज्ञ झाला होता.
राहिलेल्या रिकाम्या वेळेमध्ये काहीतरी भजन कीर्तन घडावं, नामसंकीर्तन व्हावं, हरिचर्चा व्हावी म्हणून. पण हरिचर्चा करायला एखादा कोणीतरी महात्मा असावा. मनामध्ये इच्छा केली, संकल्प मनामध्ये आला आणि मनातला संकल्प पूर्ण झाला. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, आई ताई सगळ्यांनी, दादा एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, तुम्ही फक्त चांगला विचार करा. विचार जर तुमचा चांगला असेल तर चांगला विचार पूर्णत्वाला नेण्याचं काम हे परमात्म्याचं असतं, हे लक्षात ठेवा. आज तुम्ही चांगल्या विचारांची प्रेरणा अंतःकरणामध्ये जर स्थापन केली, तुम्ही एखादी इच्छा जर व्यक्त केली, तर स्वामी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. हेही स्वामीच आहेत माऊली, हेही स्वामीच आहेत. आणि मला एक स्वामींचा अनुभव सांगायचा आहे. अक्कलकोटचे जे स्वामी समर्थ महाराज आहेत, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, बरोबर आहे की नाही? स्वामी समर्थ भगवान दत्तात्रेयाचा अवतार, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज. आज अनुभव आहेत माझे. मला त्यांच्याविषयी काहीच माहित नव्हतं, स्वामीविषयी मी कधी ऐकलं होतं पण कधी दर्शनाला गेलो नव्हतो, कधी पूजा केली नव्हती त्यांची, कधीच केली नव्हती. ही प्रेरणा मला माझ्या पत्नीपासून मिळाली. माझ्या पत्नीला कोणीतरी सांगितलं, म्हणले स्वामींची भक्ती करा. आणि मग तिनं मला विनंती केली की मला एक स्वामींचा फोटो आणून द्या, स्वामींचा फोटो. म्हटलं काही बोलायचं नाही, स्वामींचा फोटो. आपण ज्ञानोबा तुकोबारायचे भक्त आहे, पांडुरंगाची मूर्ती आपल्या देवघरात नाही. म्हणले स्वामींची आणून द्या. म्हणलं मी देणार नाही. आता मी देणार नाही म्हणलं, ती काहीच बोलली नाही विचार. म्हटली नाही, राहिलं. पण गंमत अशी आहे, कीर्तनाला गेलो मी आणि कीर्तनाला उभा राहिलो, कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर एका व्यक्तीनं मला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो भेट दिला. लक्षात आलं का माझं बोलणं? आणि मग मला तो घरी आणावाच लागला ना. म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगली इच्छा जर व्यक्त केली, पूर्ण करण्याचं काम स्वामी करणार आहेत, हे लक्षात ठेवा. मनामध्ये आलं की कुणीतरी एखादा वक्ता यावा आणि त्यांना आम्हाला यज्ञांग कथेमध्ये राहिलेल्या वेळेमध्ये भगवत चर्चा, हरिकीर्तन, नामसंकीर्तन व्हावं. आणि तेवढ्यामध्ये अचानक एका महात्म्याचं आगमन झालं. त्यांचं नाव सूत महर्षी आहे. आल्याबरोबर अंतःकरणपूर्वक आपल्या गुरुजींना नमस्कार केला, पायावर समर्पित झाले आणि वंदन केलं. नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं. नन्हा सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं. आया हूँ मैं तो तेरे द्वार, आया हूँ मैं तो तेरे द्वार. गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार, गुरुजी मेरी आपल्या गुरूंना वंदना केली, सद्गुरूच्या चरणावर माथा टेकवला आणि सांगितलं, गुरुजी आम्ही या ठिकाणी बसलो, आम्हाला समाधान. पण यज्ञांग होतोय, यज्ञ होतोय, पण हरिचर्चा व्हावी अशी एखादी कथा तुम्ही आम्हाला सांगा. आणि त्यावेळेला जे पुराण निवडलं त्या पुराणाचं नाव श्रीमद भागवत महापुराण. म्हटले पुराण कसं आहे? म्हटले भक्तीला सुद्धा आपलं दुःख त्या ठिकाणी नष्ट, भक्तीचं सुद्धा दुःख घालवण्याची शक्ती फक्त आणि फक्त श्रीमद भागवतात. भक्ती सुद्धा संतुष्ट होऊ शकते. म्हटले कस काय? म्हटले भक्तीचं सुद्धा दुःख जर हलकं व्हावं असं वाटत असेल तर या ठिकाणी त्याला श्रीमद भागवत कथा ऐकावी. म्हणजे नारद महर्षी एकदा फिरत फिरत वृंदावनाच्या भूमीमध्ये गेले आणि फिरत फिरत वृंदावनाच्या भूमीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी एक तरुण स्त्री दिसली आणि दोन वृद्ध त्या ठिकाणी माणसं दिसली. जवळ गेले, विचारलं नारदाने, कोण आहेस तू? तिनं सांगितलं, माझं नाव भक्ती आहे. ही दोन कोण आहेत? ही दोन माझी मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य हे दोन माझी मुलं आहे. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले. पण वृंदावनाच्या भूमीमध्ये ज्यावेळेला आले त्यावेळेला माझा स्वीकार अनेकांनी केला. लोकांकडे भक्ती भरपूर आहे पण ज्ञान आणि वैराग्य कमी आहे. आज जर वृंदावनाच्या भूमीमध्ये गेलात तर सगळीकडे भक्ती आहे
पण यमुनेतलं पाणी पिऊ सुद्धा वाटत नाही, एवढं घाण सुद्धा लोकांनी केले. ज्ञान नाही, वैराग्य नाही. नारदांनी सांगितलं काय करावं लागेल. म्हटले माझं दुःख घालवा. माझी मुलं आहेत, मुलं वृद्ध आहेत ना, आई तरुण आहे, काय होईल कमी. म्हटले मग काय करावं लागेल. नारदांनी अनेक पद्धतीचे पाठ त्या ठिकाणी केले. गीता पाठ, सगळे पाठ केले. पण पाठ चालू असता तोपर्यंत उठून बसायचे. पाठ संपला की पुन्हा वृद्ध व्हायचे. नाराज झाले नारदजी. हरिद्वार सारख्या ठिकाणी नारद गेले. सनत कुमार ऋषींची भेट झाली. सनत कुमारांनी विचारलं नारदजींना, नारदजी उदास क्यों है, तुम्ही नाराज आहे. म्हटले काही नाही, वृंदावनात गेलो, भक्तीची भेट झाली. भक्तीची भेट झाल्याच्या नंतर ज्ञान आणि वैराग्य वृद्ध आहेत आणि आई तरुण. काय करावं लागेल. आणि मग सनत कुमार ऋषींनी सांगितलं की तुम्ही अनेक पाठ केले. म्हटले मग एक पाठ करा. म्हणले काय. कृष्ण पाठ, श्रीमद भागवत महापुराण. हा पाठ जर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी ऐकू घातला तर त्यांना नक्की तारुण्य प्राप्त होईल. नारदांनी पुन्हा भक्ती आणि ज्ञानाला त्या ठिकाणी, ज्ञान आणि वैराग्याला त्या ठिकाणी भागवताचा पाठ ज्यावेळेला ऐकू घातला त्यावेळेला त्यांना दोघांनाही तारुण्य प्राप्त झालं आणि भक्तीचं दुःख नष्ट झालं. कथा तर आपल्याला माहिती, पण त्यातला भाव मला हा सांगायचा आहे की भक्तीचं सुद्धा दारिद्र्य दुःख घालवण्याची ताकद, ज्ञानाला वैराग्याला सुद्धा तारुण्य प्राप्त करून देण्याची ताकद ज्या ग्रंथामध्ये, त्या ग्रंथाचं नाव श्रीमद भागवत आहे. म्हणले पापी मनुष्य असू द्या, दुराचारी मनुष्य असू द्या, पाप्यातल्या पाप्याला, दुराचार्यातल्या दुराचार्याचा सुद्धा उद्धार फक्त या श्रीमद भागवतानं होतो. काही अचानक गेलेली लोक आहेत, आत्महत्या केलेली लोक आहेत, फाशी घेतलेली लोक आहेत, ऍक्सिडेंट मध्ये गेलेली लोक आहेत, त्यांचा आत्मा म्हटले भटकत फिरत असतो इथं. त्यांना सुद्धा मुक्ती मिळावी असं वाटत असेल तर त्यासाठी श्रीमद भागवत. म्हणले महाराज एखादी कथा तुम्ही आम्हाला सांगा. म्हटले तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर उत्तम नगर नावाचं एक गाव होतं. आणि त्या उत्तम नगर नावाच्या गावामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. जीवनामध्ये सगळं काही होतं, पण जीवनामध्ये मुलगा नव्हता म्हणून दुःखी होते. पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. सगळं होतं जीवनामध्ये, पण मूलबाळ नव्हतं. आई नीट आहे का, बंधूंनो नीट आहे का. जीवनामध्ये सगळं आहे पण जीवनामध्ये मुलगा नाही म्हणून अनेक लोक दुःखी बघायला मिळतात. दुःखी होऊ नका, ही परमात्म्याची इच्छा आहे. बरेच लोक मुलं आहेत आणि वाईट वागतात, नसलेले बरे असं म्हणतात. आणि काही लोक मुलं आहेत म्हणून दुःखीत, काही नाहीत म्हणून दुःखी. या कथेतला आजचा सार एवढा लिहून ठेवा. आई दादा एवढं, ताई एवढं लिहून ठेवा, भाऊ एवढं लिहून ठेवा की सगळी परमात्म्याची सत्ता आहे. जसा ठेवेल तसं राहावं लागतंय. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. तुम्ही मनानं करायला जाल तर वाहिल्या उद्वेग दुःखाची. आज कथेतून एवढं शिकून घ्या, जशी देवाची इच्छा असेल ना तसं जीवनात होत राहणार. आम्ही तर माऊली आजपर्यंत त्या तत्वावर जोग महाराज संस्थेची आम्हाला शिकवण आहे. जोग महाराज संस्थेची आम्हाला शिकवण आहे की परमात्म्यानं जसं ठेवलं तसं राहावं, जे आहे त्याच्यात समाधान मानावं. माझी लेकराची विनंती एवढीच असेल तुम्हाला, आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा. आत्महत्या करण्याचा विचार मनामध्ये आला आणि तो आत्मदेव निघूनच गेला. तेवढ्यामध्ये का साधूची भेट झाली. साधूनं सांगितलं कुठे चालला, आत्महत्या का, मुलगा नाही. अरे मुलगा नाही म्हणून आत्महत्या करतो. प्रसाद म्हणून एक फळ दिलं, सांगितलं हे फळ तुझ्या पत्नीला दे, मुलगा होईल. पत्नीचं नाव होतं धुंदुली. हे फळ धुंदुलीला दिलं. आत्मदेवाला आनंद झाला, मला मुलगा होईल, पण धुंदुलीला मात्र दुःख झालं.
हा जर फळ मी खाल्लं, मी जर गरोदर राहिले तर पुन्हा चांगलं चांगलं खाता येणार नाही, बहिणीकडे जाता येणार नाही, भावाकडे जाता येणार, किती कष्ट करावे लागतील, किती त्रास सहन करावा लागेल. प्रसूतीचा त्रास सामान्य नाही. म्हटले मग तुकोबरायच्या उक्तीप्रमाणे चिरगुट बांधून वाढविले पोट गर्वार बोबाट जगामध्ये. सगळ्या जनामध्ये बोबाटा केला, मी गरोदर आहे. आणि ते फळ प्रसाद म्हणून दिलेलं फळ होतं ते गाईला चारलं. ऐकताय तुम्ही? ऐकताय? लक्ष? गाईला चारून टाकलं. इकडं काय झालं? 9 महिने संपले. बहिणीला सांगितलं की असं असं मी केलंय. बहिणीनं सांगितलं मी गरोदरच आहे, मग असं कर, मला काही पैसे देन, माझा मुलगा तू घेऊन. त्या रात्रीतून त्यांनी चेंज केलं. मुलगा झाला सगळीकडे बोबाटा केला. आत्मदेवाला मोठा आनंद वाटला, आपल्याला मुलगा झाला. पण सकाळची गोष्ट असं झाली की साधूचा प्रसाद कधी वायाला जात नाही. त्या गायीनं सुद्धा एका बालकाला जन्म दिला. कान गायीसारखे होते, त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. बोले गोकर्ण भगवान की जय. गोकर्ण महाराजांचा जन्म झाला. गोकर्ण गीता प्रसिद्ध आहे. आपल्या इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आणि मग कालांतरानं तिनं सांगितलं मला मुलगा झालाय, त्याचं नाव मी ठेवणार. म्हणे काय नाव ठेवणार आहे? यानं सांगितलं होतं चांगलं नाव ठेवू देवाचं. नाही म्हणले, माझं नाव धुंदुली, माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी. धुंदुकारी हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला. हळूहळू लहानाचा मोठा होत असताना व्याभिचार करायला लागला, हिंसा करायला लागला, मांस भक्षण करायला लागला, ब्राह्मणाच्या कुटुंबात पण वाईट वागायला लागला. काय करावं काही कळत नव्हतं. आत्मदेवानं विचार केला, नाही राहायचं इथं, हे सगळं सोडून जायचंय मला. वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या. गोकर्ण महाराज तर तपश्चर्या करण्यासाठी जंगलामध्ये निघून गेले. आत्मदेवानं विचार केला, आता काय केलं पाहिजे? एवढा त्रास माझ्या जीवनामध्ये नसता झाला, मुलगा तर बरं झाला. गोकर्ण महाराजाकडे गेले तर गोकर्ण महाराजांनी आपल्या मुलाला उपदेश केला, आपल्या बापाला उपदेश केला. सांगितलं, बाबा जीवनामध्ये जर दुःख होत असेल, त्रास होत असेल तर तुम्ही हे घर सोडून निघून जा. आणि गोकर्ण महाराजांच्या उपदेशाला ऐकून आत्मदेव नावाचा ब्राह्मण प्रपंचाचा त्याग करून जंगलामध्ये निघून गेला. आता घरामध्ये धुंदुली होती, त्रास देऊ लागला, पैसे दे म्हणून त्रास देत होता. घरातले पैसे संपले, चोरी करायला सुरुवात केली. धुंदुकारीनं 6 वेश्या घरामध्ये मांस भक्षण करायचा, व्याभिचार करायचा, मद्यप्राशन करायचा. पैसे नाहीत म्हणून राजाच्या दरबारात चोरी केली आणि पळायला लागला. राजाचे सेवक आले. या 5 वेश्यांनी 6 वेश्यांनी विचार केला, राजाला जर हा सापडला तर मारून टाकतील आणि त्याच्याबरोबर आपल्यालाही मरावं लागेल. त्यांनी त्याला दारू पाजली आणि दारू पाजून त्याच घरामध्ये ठेचून मारून टाकलं. पुरलं तिथं. पैसे घेऊन निघून गेल्या. कालांतरानं गोकर्ण महाराज आपल्या गावी आले आणि आपल्या घरामध्ये झोपले. गोकर्ण महाराजाला ही बातमी जेव्हा कळाली, त्यांनी त्यावेळेला गयेला त्या ठिकाणी पिंडदान केलं होतं याच्या नावानं, धुंदुकारीच्या नावानं. घरामध्ये झोपले. तर झोपल्याच्या नंतर कधी भूताच्या रूपामध्ये कधी येऊन आवाज काढू लागले वेगवेगळे. कधी हत्ती होऊन, कधी कुत्र होऊन, कधी वाघ होऊन वेगवेगळे आवाज त्या ठिकाणी काढताय. गोकर्ण महाराजांनी हातामध्ये गंगेचं जल घेतलं, त्याच्यावर शिंपडलं, सांगितलं कोण आहे, का मला त्रास देतो? सांगितलं गोकर्णा मी तुझा भाऊ आहे, माझं नाव धुंदुकारी. अरे पण तुझ्या नावात मी पिंडदान केलंय ना, पिंडदान करून माझा उद्धार कधी होणार नाही, असं काहीतरी करून मला याच्यातून बाहेर काढ. घडलेला प्रसंग बघितला आणि सकाळी काय करावं म्हणून त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी त्याच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी आयोजित केली. भागवत पुराण सांगितलं आणि त्याला त्या ठिकाणी बसवलं. वेळूच्या गाठीमध्ये त्या झाडात त्याच्यामध्ये बांबूमध्ये बसला. पहिल्या दिवसाची कथा संपली, एक गाठ फुटली. दुसऱ्या दिवशी कथा संपली, दुसरी गाठ फुटली. तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ. अशा 7 गाठी त्या ठिकाणी फुटल्या गेल्या आणि धुंदुकारीचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. धुंदुकारीचा उद्धार झाला.
उद्धार झाल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस श्रावण महिना बघितला आणि त्या श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी कथा केली आणि कथा करून ते संपूर्ण गाव वैकुंठाला घेऊन गेले गोकर्ण महाराज. असं महात्म्य प्रकरण त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं गेलं. ती कथा आपल्याला झाकीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी ते पात्र पाहिजे. गोकर्ण महाराज भूत हे सगळे पात्र आपल्याला बघायचे, त्याचं दर्शन आपण करायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ गोकर्ण महाराज त्या ठिकाणी सर्वांना कथा वर्णन करून सांगताय. हे गोकर्ण महाराज कथा सांगताय, माझ्यासारखे हात माझ्या कथा वर्णन करून सांगताय. आणि तेवढ्यामध्ये भूत त्या ठिकाणी अधूनमधून फिरत राहतंय, चक्रा मारत राहतंय. ते भूत एकदम त्रास देत राहतंय, काळ्या कपड्यामध्ये विक्षेप करतंय त्या ठिकाणी. कथेमध्ये विक्षेप चालू आहे, पण 7 दिवसामध्ये त्याचा सुद्धा या कथेनं उद्धार होणार आहे. हे भूत आहे, लक्षात आलं का नाही? अधूनमधून त्रास देत आहे, कधी वाघाचा कधी सिंहाचा वेरदाऱ्या मारलाय. 7 दिवस त्या ठिकाणी ते भूत त्या ठिकाणी फिरत होतं आणि 7 दिवस श्रीमद भागवताची कथा त्या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या भूताचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीनं गोकर्णाख्यान महात्म्य प्रकरण त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं आणि याची कथा या ठिकाणी विराम करणार आहोत.